1.5 लाख तास ध्यान झाल्यानंतर काय झाले? दादाजींचे ध्यानातील अनुभव. परमशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या वेब सिरीजमधील आज भाग 5 मध्ये आपण बघणार आहोत ब्रह्मांड, महाब्रह्मांड, युनिवर्सचा आकार गोल, चौकोनी की अंडाकार. अनंत भैया म्हणतात, परमशांती. बापूजी, कारण की कितीतरी वेळा पार्थिव देहास स्मशानात घेऊन जाताना स्मशानाच्या रस्त्याने जाता जाता मध्येच आत्मा मृतदेहात पुन्हा प्रवेश करतो आणि लोक म्हणतात की अरे, मेलेला जिवंत झाला. या स्मशानात एकदम उभा राहिला बंदा. बापूजी, हे सांगावे की जसे आपण सांगितले होते की माझी आजी म्हणजेच तुमची आई सूक्ष्म शरीरासोबत दिव्य विमानात बसून देवीच्या सोबत ताऱ्यांच्या दुनियेत जात होती. यावर बापूजी म्हणतात, हो, आजीला नेण्यासाठी योगिनी देवी येत होती. अनंत भैया, तर मग तो कोणता योग होता बापूजी? बापूजी म्हणतात, जेव्हा मी खूप छोटा होतो तेव्हा जोगिनी देवी त्यांच्या अंगात येत होती. ती देवी आजीचे सूक्ष्म शरीर काढून सूक्ष्म शरीराने सूक्ष्म विमानात बसवून, अर्थात UFO म्हणू शकतो. त्यावेळेला गुजराती शब्द वेगळाच होता. माझ्या आजीला 2-3 दिवसापर्यंत वरचं पूर्ण ब्रह्मांड फिरवून वरची पूर्ण दुनिया दाखवून झाल्यानंतर सूक्ष्म शरीर स्थूल शरीरात प्रवेश करून देत होते. अनंत भैया विचारतात, तर मग त्यांना सूक्ष्म शरीरासोबत घेऊन जात होते की कसे? बापूजी म्हणतात, होय, सूक्ष्म शरीर घेऊन जात होते. अनंत भैया विचारतात, तर मग आपण असे सूक्ष्म शरीर काढून अशी कधी यात्रा केली नाही का? बापूजी याला उत्तर देताना म्हणतात, नाही, असे सूक्ष्म शरीर बाहेर काढले असा अनुभव मी नाही केला. अनंत भैया विचारतात, आपण येथे बसल्या बसल्या वरती ब्रह्मांडात काय चालू आहे हे पाहू शकता? बापूजी म्हणतात, तसे तर मग मला जे पाहिजे ते पाहू शकतो. अनंत भैया विचारतात, जसे मंगळ ग्रहावर आता काय चालू आहे ते पाहू शकता तुम्ही? बापूजी म्हणतात, नाही, आता माझी अवस्था अशी बनली आहे की एलियन्स आहेत ना, ते स्थूल जगामध्ये आणि सूक्ष्म जगामध्ये काय करत आहे हे थोडंफार मी पाहत असतो. त्याच्यामध्ये मी जास्त वेळ वाया घालवत नाही. एलियन्स या विषयावर मी व्हिडिओ बनवला आहे, म्हणून थोडंफार मी पाहून घेतो. अनंत भैया विचारतात, कारण की मी याचसाठी विचारत आहे की असे काही सिद्धी असणारे लोक दावा करत आहे की इथे बसल्या बसल्या अमेरिकेमध्ये काय होत आहे, तिथे एखाद्या बिल्डिंगमध्ये कोण बसलं आहे, काय करत आहे, हे चालू असलेली परिस्थिती आम्ही पाहू शकतो. बापूजी म्हणतात, हो, ते पाहू शकतात, कारण त्यांच्यासोबत सूक्ष्म जगामधील आत्मे असतात. अनंत भैया विचारतात, नाही, माझा प्रश्न असा आहे की असा प्रकार आपण करू शकता का? बापूजी म्हणतात, हो, हे जर मी ठरवलं करायचं तर करू शकतो, परंतु माझ्याकडे वरचे काम खूप असते, म्हणून माझ्याकडे वेळ नसतो. अनंत भैया विचारतात, आपण कधी असा अनुभव केला आहे का? म्हणजे आपण कधी प्रयत्न केला आहे, हे खरं आहे की खोटं, की कोणी व्यक्ती यावेळेस काय करत आहे? बापूजी म्हणतात, हे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही. असं जर मी करत बसलो, बघत बसलो तर माझा संपूर्ण वेळ वाया जाईल, कारण याच्यामध्ये खूप मोठी शक्ती वाया जाते आणि माझे जे आकारी रूप आहे ना, त्याला सूचना द्यावी लागते. त्याच्यावर वरती रिपोर्ट मला मिळतो. मी अतिशय उच्च आयामात काम करत असतो. मी जेव्हा आत्मस्वरूप बनतो तेव्हा हजारो कलेच्या ब्रह्मांडाच्या वरती जाऊन पाहतो, कारण माझ्या आत्म्याचे कितीतरी वर्षांपासून वरती पाहण्याचे काम चालू आहे. जवळजवळ 2019 पासून हे काम चालू आहे. अनंत भैया विचारतात, मग आपल्या ब्रह्मांडातल्या ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरीमध्ये काय होत आहे हे सर्व? बापूजी म्हणतात, कधी मी वरतून माझ्या आकारी रूपाकडून रिपोर्ट मागवत असतो. वरती काय होत आहे, काय नाही, कसं आहे,
परंतु मी खुद्द काहीही बघत नाही. माझा आकारी रूप हे सर्व रिपोर्ट मला देत असतात. अनंत भैया विचारतात, बापूजी, आपण कधी अनंत ब्रह्मांडातल्या अनंत अनंत ब्रह्मा विष्णू शंकर यांना पाहिले आहे का? बापूजी म्हणतात, हो, मी पाहिले आहे सर्व काही. अनंत भैया विचारतात, ते काय आमच्या ब्रह्मांडातल्या ब्रह्मा विष्णू शंकर सारखेच आहेत की कसे? बापूजी म्हणतात, हे पहा, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत प्रकारचे ब्रह्मा पण आहेत. आपली गॅलेक्सी आहे ना, मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यावर. अनंत भैया म्हणतात, हो, हिस्ट्री ऑफ युनिवर्स, हिस्ट्री ऑफ मल्टिवर्स. परंतु गॅलेक्सीवरील माझा प्रश्न वेगळाच आहे. या प्रश्नावर एवढ्यात आपली चर्चा नाही झाली. बापूजी म्हणतात, मी तर खूप पहिले सुरुवातीच्या गोष्टी बोलत आहे. 2006-07ला मी हे पाहिलेले होते. अनंत कोटी ब्रह्मांड कसे बनतात आणि कसे बिघडतात. अनंत भैया म्हणतात, जसे शास्त्रामध्ये दिलेले आहे, 3 मुखवटे असणारा ब्रह्मा, 1000 मुखवटे असणारा ब्रह्मा. बापूजी म्हणतात, हो, असे वरती वेगवेगळे ब्रह्मांड असतात. अनंत अनंत ब्रह्मांडात अनंत अनंत ब्रह्मा विष्णू असतात. अनंत भैया विचारतात, आपण पाहिले आहे का त्यांना? बापूजी म्हणतात, हो, पाहिले. एका गॅलेक्सीत, एका आकाशगंगेत याला महाब्रह्मांड म्हणू शकतो. अनंत भैया विचारतात, आपल्या मिल्की वे आकाशगंगेत असे किती असू शकतात? बापूजी म्हणतात, 800 अरब आहेत. मी याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनविलेला आहे. अनंत भैया म्हणतात, आपले ब्रह्मा विष्णू शंकर आहेत, ते आपल्या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात जातात की नाही? बापूजी म्हणतात, नाही, ते जात नाहीत. ब्रह्मा विष्णू शंकरची एक मर्यादा असते. अनंत भैया म्हणतात, मग जे महाशिवाचे ब्रह्मांड आहे तेथे महाविष्णू महाब्रह्मा असतात का? बापूजी याला उत्तर देताना म्हणतात, जिथे महाविष्णू महाब्रह्मा महाशिव असतात तेथे जास्तीत जास्त महाशक्ती असतात. अशा या महाब्रह्मांडात अनेक महाशक्ती असतात. त्या 16,108 महाशक्ती असतात. त्या अनंत कोटी महाब्रह्मांड चालवत असतात. अशा पद्धतीने युनिवर्स होत असते, म्हणजेच परम महाब्रह्मांड. तेथे परम महाशक्ती असतात. 9 लाख परम महाशक्ती असणारे युनिवर्स आहे. आपले युनिवर्स 2400 बिलियन लाईट इयर्स आहे. आता जे निरीक्षण करण्यायोग्य युनिवर्स आहे, परंतु सायन्सच्या भाषेत 93 बिलियन लाईट इयर्स आहे. त्यात काय होत असते? स्थूल सूर्याची किरणे आणि चांदण्या आपल्याला दिसून येतात. वरती तर खूप मोठ्या मोठ्या आकाशगंगा आहेत. प्रचंड मोठा आकाशगंगेचा समूह पाहत असतो. एका आकाशगंगेचा समूह दुसऱ्या आकाशगंगेच्या समूहाला खात असतो. हे मी पाहिले आहे. मी जर ठरवलं वरती काय चालू आहे हे पाहायचं, तर मी सगळंच पाहू शकतो. मी पहिले खूप पाहत होतो. अनंत भैया विचारतात, परंतु बापूजी, वरची दुनिया काळी पांढरी आहे की रंगीबेरंगी आहे? कारण आम्ही जे फोटो पाहतो ते चुंबकीय किरणांपासून घेतलेले असतात. त्यांच्यानंतर त्याच्यावर कलर टाकलेला असतो. त्याच्यानंतर आम्हाला दाखवतात. त्याची सत्यता तर काही वेगळीच आहे. बापूजी म्हणतात, या विषयावर पूर्ण डिटेलमध्ये अँड्रोमेडा गॅलेक्सीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे. अनंत भैया म्हणतात, हो, आपला व्हिडिओ आहे अँड्रोमेडा गॅलेक्सीवर, परंतु या प्रश्नाचे उत्तर त्यात नाही. बापूजी म्हणतात, हे पहा, तेथे कलरफुल परमतत्वांचे प्रत्येक जागेवर वेगवेगळे वायुमंडल असते. अनंत भैया विचारतात, नाही, मी महाविश्वाविषयी बोलत आहे. जे गॅलेक्सी युनिवर्स आहे त्याचा आकार अंडाकार, गोल का चौकोनी आहे? बापूजी म्हणतात, शक्यतो गोलच असते, कारण ते सर्व फिरतात ना.
जसे आपले ब्रह्मांड आहे ना, पूर्ण सूर्यमालेत ते सगळेच ग्रह एकामागोमाग एक फिरत असतात. ते प्रत्येक सेकंदाला 250 किलोमीटर फिरत असतात. जी प्रत्येक गोष्ट फिरणारी असते ती अंडाकारच असते. अनंतभैया म्हणतात, अच्छा, गोलकी अंडाकार. परमशांती, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक व शेअर कमेंट करायला विसरू नका. बेघतची परमशांती. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.